नमस्कार शेतकरी बांधवांनो. तुम्ही सगळे पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या फायद्यांबद्दल तर जाणतच आहात. ही योजना शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्यासाठी आहे. पण काही वेळा पोर्टलवरच्या बदलांमुळे हप्ता मिळायला अडचणी येतात. 2025 मध्ये पीएम किसान पोर्टलमध्ये काही महत्त्वाचे बदल झालेत, ज्यामुळे तुम्हाला तुमचा हप्ता मिळण्यासाठी काही गोष्टींची काळजी घ्यावी लागेल. या लेखात आपण हे 6 बदल सविस्तर पाहणार आहोत, जेणेकरून तुमचा 2000 रुपयाचा जो हप्ता आहे वेळेवर मिळेल आणि कोणतीही अडचण येणार नाही. एक आहे ई-केवायसी आता अनिवार्य आहे. शेतकरी बांधवांनो, आता ई-केवायसी पूर्ण करणं अनिवार्य झाले आहे. जर तुम्ही ई-केवायसी केले नसेल तर तुमचा पीएम किसानचा हप्ता हा अडकू शकतो. सरकारने यासाठी 2 सोप्या पद्धती दिल्या आहेत. OTP आधारित ई-केवायसी तुम्ही पीएम किसान पोर्टलवर जाऊन तुमचा आधार नंबर टाकून त्यावर येणारा OTP वापरून ई-केवायसी पूर्ण करू शकता. यासाठी तुमचा मोबाईल नंबर आधारशी लिंक असणं गरजेचं आहे. बायोमेट्रिक ई-केवायसी जर तुम्हाला ऑनलाईन पद्धत अवघड वाटत असेल तर जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटर म्हणजे CSC ला भेट द्या. तिथे तुमचे बायोमेट्रिक तपासणी होईल. हे पाऊल उचलणं खूप महत्त्वाचं आहे, कारण ई-केवायसी न झाल्यास तुमचा हप्ता थांबेल. त्यामुळे आता लगेच pmkisan.government.in वर जा आणि ई-केवायसी पूर्ण करा. 2. आधार लिंक आणि बँक खात्याची पडताळणी. पीएम किसान योजनेचा लाभ मिळवण्यासाठी तुमचं आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक असणं गरजेचं आहे. यावर्षी सरकारने यावर जास्त भर दिलाय. जर तुमचं आधार तुमच्या बँक खात्याशी जोडलेलं नसेल तर तुमचा 2000 रुपयाचा हप्ता थेट तुमच्या खात्यात जमा होणार नाही. बँकेत जा आणि आधार लिंक आहे की नाही हे तपासा. जर लिंक नसेल तर बँक कर्मचाऱ्यांना सांगा, ते तुम्हाला आधार लिंक करण्यासाठी फॉर्म देतील. पीएम किसान पोर्टलवर बेनिफिशरी स्टेटस तपासून तुमच्या बँक खात्याची माहिती बरोबर आहे की नाही ते पहा. हा बदल छोटा वाटतो, पण यामुळे अनेक शेतकऱ्यांचे हप्ते अडकलेत. त्यामुळे आता लगेच याची खात्री करा. 3. जमीन नोंदणीची पडताळणी अनिवार्य. शेतकरी बांधवांनो, आता तुमच्या जमिनीच्या नोंदणीची पडताळणी करणंही अनिवार्य झालं आहे. पीएम किसान योजनेचा लाभ फक्त जमीन मालक शेतकऱ्यांनाच मिळतो. त्यामुळे तुमच्या जमिनीची कागदपत्र जसे की 7/12 खाता उतारा पोर्टलवर अपलोड करावी लागतील. तुमच्या जमिनीचं नाव तुमच्या आधार कार्डवरच नावाशी जुळतंय ना हे तपासा. जर काही त्रुटी असतील तर स्थानिक तलाठी कार्यालयात संपर्क साधा. पोर्टलवर अपडेशन ऑफ सेल्फ रजिस्टर फार्मर्स ऑप्शन वापरून तुम्ही स्वतःच ही माहिती अपडेट करू शकता. हा बदल तुम्हाला पारदर्शकता आणि योग्य लाभार्थ्यांपर्यंत योजना पोहोचवण्यासाठी आहे. त्यामुळे तुमच्या जमिनीच्या कागदपत्रांची खात्री करा. 4. पीएम किसान मोबाईल ॲपचा वापर वाढला. 2025 मध्ये पीएम किसान मोबाईल ॲपचा वापर खूपच वाढलाय. या ॲपद्वारे तुम्ही घरी बसून अनेक गोष्टी करू शकता. यामुळे तुम्हाला CSC सेंटरवर जाण्याची गरज नाही. खाली काही फायदे पाहूया. वैशिष्ट्य फायदा: बेनिफिशरी स्टेटस चेक तुमच्या हप्त्याची स्थिती मोबाईलवर तपासता येते. ई-केवायसी घरी बसून OTP आधारित ई-केवायसी पूर्ण करू शकता. न्यू फार्मर रजिस्ट्रेशन नवीन शेतकऱ्यांसाठी ऑनलाईन नोंदणी करता येते. हेल्पलाईन ॲक्सेस 15 52 61 किंवा 011 24 30 06 06 वर थेट संपर्क साधता येतो. मोबाईल ॲप डाउनलोड करण्यासाठी गुगल प्ले स्टोअरवर पीएम किसान GOL सर्च करा आणि ते इन्स्टॉल करा. हे ॲप वापरायला सोपं आहे आणि तुमचा वेळ वाचेल. 5. KCC कार्डसाठी थेट अर्ज. आता पीएम किसान पोर्टलवरून तुम्ही किसान क्रेडिट कार्ड साठी थेट अप्लाय ऑनलाईन करू शकता. KCC कार्ड तुम्हाला कमी व्याजदरात लोन मिळवून देते, ज्यामुळे तुम्ही शेतीसाठी लागणारी साधनं किंवा इतर खर्च भागवू शकता. पोर्टलवर डाउनलोड KCC फॉर्म ऑप्शनवर क्लिक करा. फॉर्म डाउनलोड करून तो भरून तुमच्या बँक खात्यात जमा करा. KCC कार्डद्वारे तुम्हाला 3 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकतं, ज्याचा व्याजदर फक्त 2 ते 4% आहे. हा बदल शेतकऱ्यांसाठी खूप फायदेशीर आहे, कारण यामुळे शेतीसाठी लागणारा पैसा सहज उपलब्ध होईल. 6. चुकीच्या लाभार्थ्यांवर कारवाई. सरकारने आता चुकीच्या लाभार्थ्यांवर कडक कारवाई सुरू केली आहे. जर तुम्ही पात्र नसाल, उदाहरणार्थ जर तुम्ही आयकर भरणारे असाल किंवा सरकारी कर्मचारी असाल, तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही. याशिवाय जर तुम्ही आधी लाभ घेतला असेल आणि नंतर अपात्र ठरलात तर तुम्हाला मिळालेली रक्कम परत करावी लागेल. तुम्ही योजनेच्या पात्रता निकषांमध्ये बसता की नाही हे तपासा. जर तुम्ही अपात्र असाल तर स्वतःहून व्हॉलंटरी सरेंडर ऑफ बेनिफिट्स ऑप्शनद्वारे योजनेचा लाभ सोडा. यामुळे तुम्हाला भविष्यातील कायदेशीर अडचणी टाळता येतील. हे बदल का महत्त्वाचे आहेत
हे सर्व बदल सरकारने शेतकऱ्यांचा फायदा व्हावा आणि योजनेचा गैरवापर टाळावा यासाठी आणले आहेत. तुम्ही वेळीच ई-केवायसी, आधार लिंक आणि जमीन नोंदणीची पडताळणी पूर्ण केलीत तर तुमचा हप्ता वेळेवर मिळेल. शिवाय पीएम किसान मोबाईल ॲप आणि केसीसी कार्ड सारख्या सुविधांमुळे तुम्हाला आर्थिक बाबी हाताळणं सोपं जाईल. शेतकरी बांधवांनो, आता वेळ न घालवता pmkisan.government.in वर जा, तुमची माहिती अपडेट करा आणि तुमचा हप्ता सुरक्षित करा. जर तुम्हाला काही अडचण येत असेल तर जवळच्या सीएससी सेंटरला भेट द्या किंवा हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधा. तर मित्रांनो, ही होती आजच्या व्हिडिओची माहिती. जर आवडली असेल नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरांपर्यंत ही माहिती शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.